खेळाबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि कबड्डी हा खेळ शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा खेळायचा हे आज आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत। पहिल्यांदा खेळ कुठलाही असो, खेळ खेळत असताना आपली शारीरिक क्षमता त्या खेळाच्या लायक बनवणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं। मग त्यासाठी महत्त्वाचा असतो की पूरक व्यायाम। मग कुठलाही खेळ खेळत असाल तुम्ही तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पूरक व्यायाम करावा लागतो। त्याला तुमच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की इंग्रजी भाषेमध्ये म्हणतो की वॉर्मअप। मग हे वॉर्मअप करत असताना कसा करायचा, एक तर ती सुरुवात करत असताना आपल्या शरीराच्या खालच्या भागापासून म्हणजे पायापासून किंवा डोक्यापासून सुरुवात करावी आणि त्याच सिक्वेन्सने ती वॉर्मअप करत करत आपल्याला यावं लागतं। तर पहिल्यांदा आपण वॉर्मअप करणार आहोत आणि वॉर्मअप करत असताना पहिल्यांदा आपण डोक्यापासून याची सुरुवात करणार आहोत। तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, मग डोक्यापासून सुरुवात करत असताना पहिला भाग कुठला येतो, मानेचा। मग आपल्याला पहिल्यांदा काय करावे लागेल, नेक रोटेशन। नेक रोटेशन के लिए स्टार्ट। पहिल्यांदा लेफ्ट साइडनी गोल राउंड, रिवर्स, याच स्थितीमध्ये आपली मान लेफ्ट राईट या पद्धतीने सुद्धा त्याचा व्यायाम करता येतो। अप डाऊन, त्यानंतर आपल्या शरीराचा भाग येतो तो म्हणजे खांदा। तर आपल्याला खांद्याचा व्यायाम करत असताना या पद्धतीने आपल्याला खांद्याचा व्यायाम करायचा आहे। फ्रंट साइड, बॅक साइड, स्टॉप। त्यानंतर हात समोर, मेन आहे मनगट। तर या मनगटाला सुद्धा आपण काय म्हणतो, इंग्रजीमध्ये रिस्ट म्हणतो। तर ही रिस्ट रोटेशन यामध्ये सुद्धा आपले स्नायू खेळत असताना ते अगदी तत्पर झाले पाहिजे, यासाठी याचा सुद्धा व्यायाम करणं आवश्यक आहे। रिवर्स, स्टॉप। या पद्धतीने पुन्हा हात आपले गोल राउंडमध्ये फिरले पाहिजे। रिवर्स, स्टॉप। यानंतर त्या खालचा भाग येतो तो म्हणजे आपल्या शरीराचा कमरेचा भाग। ती कमरेचा व्यायाम सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे। पहिल्यांदा डाव्या साईडनी गोल राउंड, रिवर्स, स्टॉप। यानंतर कमरेच्या नंतर आपल्याला येतो तो सांधा म्हणजे गुडघा। तर आपल्याला गुडघ्याला आपण काय म्हणतो, कोण सांगतंय, नीक। तर नीक रोटेशन, गोल राउंड, रिवर्स, स्टॉप। यानंतर आपल्याला काय करायचंय, पंजाचा व्यायाम करायचा। जो कुठला पाय असेल तुमचा, लेफ्ट घ्या किंवा राईट घ्या, सर्वांनी एकच। राईट लेग, गोल राउंड, रिवर्स, लेग चेंज, रिवर्स, स्टॉप। या प्रकारचा व्यायाम कुठलाही खेळ खेळत असताना हा पूरक व्यायाम आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हा व्यायाम केल्यानंतर पर्टिक्युलर आपण जो खेळ खेळणार आहोत त्यासाठी आपण काय होतो, तयार होतो। यालाच आणखीन पूरक दुसरेही व्यायाम प्रकार आहेत ज्यामध्ये तुम्ही रनिंग करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही पुशअप काढू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही डिप्स काढू शकता। ह्या सगळे पूरक व्यायाम कशासाठी आवश्यक आहेत, तर त्या खेळाला तयार होण्यासाठी तुमचं शरीर तयार करणं, जे की शरीरामध्ये रक्ताभिसरण असेल, ऊर्जा असेल, ही सगळी अगदी तुम्हाला शरीर तयार करून त्या खेळासाठी उपस्थित करतं। आलं लक्षात? धन्यवाद। चला आपण आता प्रत्यक्ष आपण कबड्डीचं हे हाफ मैदान आखलेलं आहे। ही मध्यरेषा आहे, यापासनं मध्यरेषेपासनं पहिल्यांदा येणारी लाईन जी आहे
तिला निदान रेषा किंवा टच लाईन म्हटलं जातं. त्यानंतरची जी लाईन आहे तिला बोनस लाईन म्हटलं जातं आणि तुमच्या पाठीमागे जी खेळाडूच्या पाठीमागे जी लाईन आहे तिला अंतिम रेषा म्हटलं जातं. त्यानंतर हे जो बॉक्स आहे शेवटचा याला काय म्हटलं जातं? कोण सांगतं? लॉबी म्हटलं जातं. ही लॉबी ज्या वेळेला तुम्हाला झटापटीच्या वेळेस रायडरला कॅच करत असताना किंवा धावत परत वापस आपल्या मैदानात जात असताना या लॉबीचा वापर करता येतो. बाकी वेळेला या लाईनला जर तुम्ही टच केला तर तो खेळाडू बाद असतो. पहिल्यांदा आपण आज काय करणार आहोत तर रायडरचे 2 कौशल्य आपण शिकणार आहोत. एक हँड टच आणि सेकंड अँकल होल्ड. ही 2 कौशल्य आज आपण या क्लासमध्ये विकसित करणार आहोत, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत आणि ते आत्मसात करणार आहोत. तर आपल्याला ज्या वेळेला रायडर त्याच्या स्वतःच्या मैदानातनं श्वास घेत आणि कबड्डी हा शब्द उच्चार करत आपल्या मैदानामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर कबड्डी हा शब्द त्याचा कबड्डी हा शब्द त्याचा चालूच असतो. श्वास न थांबता हा तुम्हाला कबड्डी हा शब्द वापरणं या खेळासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही या खेळाची प्राथमिक माहिती. मग त्यानंतर ज्या वेळेला रायडर प्रतिपक्षामध्ये आला तर तुम्हाला काय करायचं आहे? ही 7 खेळाडू त्याच्या समोर उपस्थित असणार आहेत त्याला पकडण्यासाठी आणि हा स्वतः काय करतो? आक्रमक पद्धतीने खेळाडू बाद करून प्रतिपक्षाच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे त्याला, म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगणामध्ये प्रतिपक्षाचा खेळाडू बाद करून वापस परत सुरक्षित जायचं आहे. मग सुरक्षित जात असताना खेळाडू बाद करण्याच्या काही तंत्र आहे. कुठल्याही पद्धतीनं कबड्डी खेळत असताना त्यामध्ये कौशल्य असणं ही तितकंच महत्वाचं आहे. त्या ठिकाणच्या खेळाडूला आपण काय म्हटलं जातो? कर्ण. आणि तुम्ही लावा 3 जणी लावा. हे सेंटर किंवा आपण त्याला कव्हर म्हटलं जातं. आता आपल्याला पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? हँड टच ही हे कौशल्य पाहणार आहोत. हँड टच करत असताना ज्यावेळेला रायडर कबड्डी या क्षणी येईल त्यावेळेला निश्चितपणाने कव्हर काय करेल? समोर काढेल आणि कव्हरने समोर काढल्यानंतर काय होईल? कव्हरने समोर आल्यानंतर काय होईल? निश्चितपणानं मागचा खेळाडू तयार असेल, परंतु रायडरचं एकच काम असेल किंवा रायडरचा काय आपण हँड टच ह्या पद्धतीने आपल्याला हँड टच करायचं आहे. निश्चितपणानं पहिल्यांदा कबड्डी ह्या स्टेपमध्ये इथे गेल्यानंतर हा खेळाडू अचानकही दबला जाईल. त्या क्षणी आपण याला बाद करून आपल्या अंगणामध्ये जायचं आहे. हा झाला हँड टच. हँड टच आपण कुठं कुठं करू शकतो? एक पहिल्यांदा सेंटरवर पण करू शकतो आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला आपण ह्याला हुल देऊन मागे ज्या वेळेला हे जर कॉर्नर अचानकरित्या समोर आलं, थोडं समोर आहे, ज्या वेळेला मी हुल दिली आणि हा सेंटर जर पटकन पाठीमागनं कव्हर निघून गेलं आणि हे जर पुढे आला तर याला सुद्धा बॅक साईडला आपण हँड टच करून बाहेर जाऊ शकतो. होल्ड म्हणजे तुम्ही हाताने पकडायचं. नुसतं असं पकडून या ठिकाणी जर खालच्या लेवलला ठेवलं तर निश्चितपणाने तो खेळाडू काय करेल? तुम्हाला डॅश देऊन बाहेर जाईल. तर जसंही मी पकडेल त्या क्षणी तिचा पाय उचलला पाहिजे, म्हणजे तिथं काय होईल? शरीराचा पूर्ण बॅलेन्स निघून जाईल आणि मग आपल्याला ती पकड करणं सोपी होईल. चला परत एकदा पूर्ण राईट मार्क, परत येऊन पुन्हा एकदा या पद्धतीने. आलं लक्षात? की ज्याही ठिकाणी तुम्ही कॅच केल्यानंतर ही पकड अशी असली पाहिजे की कव्हरला त्यांना कव्हरच्या बाहेर तिनं जाता आलं नाही पाहिजे. ठीक आहे, चला आता हिच्या जवळ टाका. आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला कॅच करायची आहे. हँड टच या बाबतीमध्ये, या कौशल्या बाबतीमध्ये ही रायडिंग आता तुम्हाला हँड टच हे कौशल्य कसं करते ती दाखवणार. गुड. परत एकदा साईडला
हे झालं हँड टच या कौशल्या बाबतीत. यानंतर आता तुम्हाला अँकल होल्ड, ही खेळाडू अँकल होल्ड त्या बाबतीमध्ये तुला आता ज्या पद्धतीने शिकवलं आहे त्या पद्धतीने अँकल होल्ड तिचा करायचा आहे. ज्या वेळेला ती बोनस टाकण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला बोनस टाकला तरच आपण चवडा करायचा किंवा त्याच क्षणी आपल्याला अँकल होल्ड करायचा आहे. रेडी? गुड. चला फास्ट मध्ये दोन्ही कौशल्य तू परत एकदा करायची आहे. ठीक आहे. हे परत आता परत तू मार खायचा नाही. तुम्ही कॅच करायची आहे हिची आणि तू सापडायचं नाहीये. आलं लक्षात? रेडी? गुड. काय केली? चेन लावा. हां अँकल होल्ड. गुड गुड. खूप सुंदर. हां ये नाही बघ का. आक्रमक खेळाडूचं एक कौशल्य आपण शिकलं ते म्हणजे हँड टच आणि बचावात्मक खेळाडूचं कौशल्य शिकलं ते म्हणजे अँकल होल्ड. आलं लक्षात? ही दोन कौशल्य या कबड्डी खेळातले प्रमुख कौशल्य मानल्या जातात. ही कबड्डी खेळत असताना पहिल्यांदा खेळाडू हा जास्तीत जास्त रायडर हा हाताचा वापर करतो आणि हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आक्रमक खेळाडू ज्या पद्धतीनं हँडचा हाताचा वापर करून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने बचावात्मक खेळाडू सुद्धा त्याला पकडण्याकरता जास्तीत जास्त पायाचाच उपयोग किंवा पाय त्याला सेफ्टी वाटते किंवा अँकल होल्ड किंवा पायाची पकड ही त्याला सेफ्टी वाटते. म्हणून ही कौशल्य या कबड्डी खेळातले प्रमुख दोन कौशल्य आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल.